ताकाची कढी करताना फाटते किंवा चव येत नाही. मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर तो शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी सांगणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची एकदम परफेक्ट, झणझणीत आणि स्वादिष्ट ताकाची कढी कशी बनवायची, जी प्रत्येक वेळी मस्तच बनते. अगदी बनवायला साधी सोपी आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. महाराष्ट्रीयन ताकाची कढी बनवण्यासाठी बघा, आपल्याला सर्वात अगोदर मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. नंतर याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. जवळपास 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आणि हिरवी मिरची आता तुम्हाला तिखट किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. नंतर हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ घालायचं आणि मिक्सरला याचं थोडंसं बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि झाकण लावून याचं बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता बघा, हिरवी मिरची चांगली बारीक झालेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. नंतर आता आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. इथं मी पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ताक घ्यायचं आहे. तर इथं बघा, मी ताक घेत आहे. इथं 2 कप इतकं मी ताक घेतलेलं आहे. आता याला ताक नाही म्हणता येणार, हे दहीच आहे. पण कसं, हे रतिबाचं जे दूध असतं तर त्याचं दही एकदम असं पातळ होतं आणि घरचं जर दूध असेल ना तर एकदम घट्ट असं दही होतं. तर हे रतिबाचं आहे तर त्याच्यामुळे एकदम पातळ झालेलं आहे दही. तर बघा, इथं 2 कप दही घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. दही हे थोडस जरा आंबट आहे, त्याच्यामुळे बघा याच्यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी घालणार आहे. जर तुमचं दही जर आंबट नसेल ना, म्हणजे ताक, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतकं बेसन पीठ घालायचं आहे. जास्त पीठ घालू नका, नाही तर कढी ही जास्त घट्ट होईल. नंतर याच्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातली की नंतर आपल्याला विस्करणे काय करायचं आहे, हे थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे या पिठाच्या गाठी वगैरे सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत. जे आपण दही घेतलेलं होतं तर त्याचं एकदम असं ताक होतं. आपल्याला असं विस्करणे पूर्ण हे काय करायचं आहे, याच्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. सर्व गाठी बघा मोडून झालेल्या आहेत, एकही गाठ दिसत नाही. आता इथे आपल्याला गॅसकडे वळायचं आहे. गॅस चालू करायचा. गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. आता कढई गरम झालेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये 2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे. तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते छोटी, तर त्या पळीने आपल्याला 2 पळ्या इतकंच तेल घालायचं आहे. नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की नंतर याच्यामध्ये लगेच अर्धा चमचा इतकी मोहरी घालायची आहे. नंतर 10 ते 15 कडीपत्त्याची पानं घालायची. नंतर परत आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. आणि जे मिक्सरला आपण हिरवी मिरची बारीक केलेली होती तर ती नंतर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर जिरे मोहरी ही फोडणी आपली करतेल. नंतर मग जे आपण कढी बनवणार आहोत तर ती कढी चवीला चांगली लागणार नाही. आता तेलामध्ये ही चटणी आपल्याला काय करायची आहे, चांगली तळून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अगदी पाव चमचा इतकं हिंग घालायचं. हिंग घातल्याने कढी चवीला एकदम अशी टेस्टी लागते. मी आज तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी बनवून दाखवत आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागणारी आहे. लगेच याच्यामध्ये जे आपण बेसन पीठ घालून जे ताक ढवळून ठेवलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं. आता इथं परत तुम्हाला जर आणखी पाणी ऍड करायचं असेल ना तर तुम्ही या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये कढीमध्ये ओतू शकतात. मी परत अर्धा ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता तुम्हाला कढी कितपत करायची आहे तर त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण करू शकतात. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आता सुरुवातीला पण 1 चमचा इतकं घातलेलं होतं, तर मी परत बघा अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे.
कढी ही आपल्याला चांगली चमच्याने काय करायची, अशी ढवळून घ्यायची आहे. आता 2-3 मिनिटांनंतर परत आपल्याला काय करायची, कढी एकदा परत अशी चमच्याने हलवून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा कढी नक्की बनवून बघा. आमच्याकडे ही कढी आठवड्यातून 2-3 वेळा नक्कीच बनवली जाते. कारण कसं, माझ्या मुलींना कढी ही खूप आवडते, कढी आणि भात. तर मुली मला आठवड्यातून 3-4 वेळा तर नक्कीच बनवायला लावतात. आता परत काय करायचं, परत आपल्याला 2-3 मिनिट ही कढी आपल्याला अशीच गॅसवर ठेवायची आहे. आणि कढी चांगली फुगली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आमच्याकडे ही कढी ना गरमागरम अशी पिण्यासाठी किंवा कढी भात खाण्यासाठी, म्हणजे जर लहानशा भुकेसाठी जर तुम्हाला काही बनवायचं असेल ना, तर तुम्ही कढी भात हे बनवू शकतात. आमच्याकडे कसं दुपारी 4च्या आसपास कसं छोट्याशा भुकेसाठी ना कढी भात हा आवडीने केला जातो, म्हणजे खाल्ला जातो. त्याच्यासाठी आवर्जून मी कढी भात हा करतेच आणि सर्वजण आवडीने खातात. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने कढी बनवून बघा. परत आता पावसाळा सुरू झालेला आहे. आता आपण गरमागरम भजी, गरमागरम असं तिखट पुऱ्या वगैरे बनवल्या जातात. तर त्याच्यासोबत पिण्यासाठी ना आमच्याकडे कढी ही आवर्जून केलीच जाते. नंतर जेवणासोबत गरमागरम पिण्यासाठी बघा, कढीला काय सुरेख असा रंग आलेला आहे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने कढी बनवून बघा. आणि तुम्हाला आजची कढी ही रेसिपी कशी झाली, कशी वाटली, तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील जर आवडली असेल ना, तर प्लीज एक रेसिपीसाठी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे सर्वात अगोदर अशा झटपट बनणाऱ्या साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला भेटतील. तर इथं बघा, गरमागरम पिण्यासाठी ही आपली कढी तयार झालेली आहे. आता मस्त अशी फुगलेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम ही कढी पिण्यासाठी घ्यायची आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. इथं आपली बघा चमचमीत आणि झणझणीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची इथं ताकाची कढी आपली बनवून तयार झालेली आहे. कढीचं टेक्स्चर पाहू शकतात, एकदम असं छान आलेलं आहे. थोडंसं दाटसर, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. जास्त घट्ट ही कढी नसतेच आणि जास्त घट्ट पण करू नका. थोडीशी अशी पातळ करायची, म्हणजे पिण्यासाठीही छान लागते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला थोडेसे शेंगदाणे असे जर मोठाड असे जर थोडेसे कुटून टाकायचे असतील ना, तर तुम्ही टाकू शकतात. तशी पण कढी खूप टेस्टी लागते. मी तर टाकलेले नाहीत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकतात. आणि नक्कीच या पद्धतीने एकदा तुम्ही कढी बनवून बघा. अशी गरमागरम कढी पाहिली ना, की लगेच वाटतं एका वाटीमध्ये घ्यावी आणि पिण्यासाठी घ्यावी. तुम्हाला पण असंच वाटतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक, शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.